श्रमिकांची नगरी असल्यामुळे विविध मोर्चे आंदोलनांमुळे कधी काळी पिंपरी चिंचवड शहर लाल बावटाच्या प्रभावाखाली होते। 1986 ते 1997 पर्यंत शहर हे काँग्रेस नेते प्राचार्य रामकृष्ण मोरे सरांच्या वर्चस्वाखाली होते। बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 1992 मध्ये अजित पवार यांचा शहरात प्रवेश झाला। पुढे 5-6 वर्षात पक्षांतर्गत कुरघोडी करत प्राध्यापक मोरे सरांचे तमाम शिष्यगण दादांनी गळाला लावले। 20 वर्षे अजितदादांनी एक हाती सत्ता गाजवली। त्यांचे निर्विवाद वर्चस्व कायम होते। अगदी 2017 पर्यंत दादा बोले आणि शहर डोले अशीच परिस्थिती होती। सत्तेची दिशा ओळखून दादांचे कट्टर समर्थक एक एक करत फुटले आणि सरळ भाजपमध्ये सामील झाले। लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या आमदार जोडगोळीने भाजपचे नेते बनत सरळ अजितदादांचा टांगापलटी केला। महापालिकेतील अवघ्या 3 सदस्यांचा भाजपने उंच झेप घेतली। तब्बल 77 भाजप सदस्य जिंकले। दादांच्या राष्ट्रवादीचे पाणीपत झाले आणि संख्याबळ 87 वरून थेट 36 पर्यंत घसरले। 2019च्या मावळ लोकसभा निवडणुकीत दादांचे चिरंजीव पार्थ यांचा अत्यंत दारुण पराभव झाला। कर्माचा सिद्धांत असतो, कारण जे प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांचे दादांनी केले तेच कालांतराने अजितदादांच्या वाट्याला आले। भाजपच्या आश्रयाला गेलेल्या अजितदादांच्या हातून हे शहर कायमचे निसटले आहे। आता या शहराची ओळख अजितदादांचे शहर अशी राहिलेली नाही। 3 वेळा विजयी झालेल्या आमदारांचे मताधिक्य सांगते की हे शहर आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे। आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा महायुतीचा नव्हे तर भाजपचाच वरचष्मा कायम राहणार आहे। 6 महिन्यांपूर्वीच्या लोकसभा आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला संपूर्ण शहरातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद खूपच बोलका आणि पुढचा मार्ग दाखविणारा आहे। पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचा जनाधार वेगाने वाढलाय, हे विरोधकांनीही मान्य करावंच लागेल। विधानसभेला 16 लाख मतदारांपैकी 9,59,416 मतदारांनी मतदान केले। पैकी महायुतीला 5,57,713 मते आणि आघाडीच्या उमेदवारांना मिळून 4,94,468 मते होती। दोघांमध्ये अंतर तसे अवघे 68,000चे दिसते, म्हणजे जवळपास बरोबरी आहे। भाजपचे शंकर जगताप हे लाखाच्या तर महेश लांडगे हे 65,000च्या भरभक्कम मताधिक्य घेऊन जिंकले। तुलनेत दादांचे खंदे समर्थक अण्णा बनसोडे हे 75,000ने कसे बसे का होईना विजयी झाले। भाजप आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून प्रत्येक घर अक्षरशः पिंजून काढले। आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली असताना कुठलीही वाच्यता न करता आदेशानुसार या यंत्रणेने शहरात सर्व घटकांच्या बैठका घेतल्या। अगदी जात संघटना आणि त्यांचे छोटे मोठे नेते यांना भेटून सर्व समूहांशी चर्चा केली। दुसरीकडे भाजप संघटनेने लाडकी बहीण योजना 2 लाख महिलांपर्यंत पोहोचवली। हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदू जनजागृती समितीने पद्धतशीर काम केले। 350 वर मठ मंदिरांच्या अधिपतींना संत संमेलनातून निमंत्रित करून संदेश पोहोचवला। महिला बचत गटांना, हाऊसिंग सोसायट्यांना हवे नको ती सर्व मदत केली। सोशल मीडियातूनही काही विषय चर्चेत आणले। अगदी अचूक नियोजन आणि व्यवस्थापन होते। दगाफटका होणार हे गृहीत धरून त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या भरवशावर न राहता संघ आणि भाजपची यंत्रणा कार्यरत होती। कष्टाचे चीज झाले आणि 3ही आमदार युतीचे जिंकले। संघ आणि भाजपने मदत केली म्हणून पिंपरी राखीवमधून दादांचे अण्णा बनसोडे जिंकले। थोडक्यात मतितार्थ असा की यापुढेही या शहरात भाजपचेच चालणार। भाजपच्या 2019च्या तयारीचा अर्थ काय? अमित शहा यांनी म्हटल्यानुसार 2029 साली 100% भाजप आहेच। भाजपचे पुढच्या 5 वर्षाचे नियोजन असते, म्हणजे आत्ताची पिंपरी चिंचवड महापालिका आणि 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला शहरात 100% भाजप राहणार। 2026 मध्ये नवीन मतदारसंघ रचना होईल आणि शहरात स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तसेच किमान 5 किंवा कमाल 5 विधानसभा मतदारसंघ निर्माण होतील। भाजपचे सूत्र पाहिले तर 2029 ला दादा आणि शिंदेचा पक्ष हिशोबातही नसतील। शहर न कळत भगवे झाले। हिंदुत्वाचा प्रसार इथे रुजलाय। म्हणूनच म्हणावे वाटते दादांची संधी संपलीये। जहाज बुडायला लागले की जीव वाचवायला सगळे उंदीर उड्या मारतात। स्वतःचे अस्तित्व राहणार का या चिंतेत शहरातील आघाडीचे नेते कार्यकर्ते आहेत। महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले की दादांच्या राष्ट्रवादीचीच मोठी फौज भाजपमध्ये सामील झालेली दिसेल। घोडे मैदान जवळ आहे। जय श्रीराम।